तुझं काय असेल ते देईन. नाही बरोबर आहे. ऐकून घ्या. मी जगाला डिक्लेअर केलेलं आहे की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिली ते चौथी ह्या घरामध्ये राहिलेले आहेत. पण आता ते राहिलेच नाहीत. आता मी सांगतो. नाही, ठीक आहे. आता तुम्ही म्हणताय ते राहिलेच नाही, अगदी ते बरोबर आहे. तुम्ही काय म्हणता ते बरोबर आहे, आम्ही काय म्हणतो ते आमच्यापर्यंत बरोबर आहे, तुमच्यापर्यंत ते बरोबर आहे. बरोबर आहे ना. पण आता हालचाली सुरू झाल्यात, काही उपयोग होणार बरं का. तुम्हाला तुमची किंमत मिळून जायचं नाही. कधी आता मरतोय नाही. अहो तुम्ही 2 वर्षापूर्वी आला त्याच्यापासून कोणी तुम्ही नुसतं येताय. नाही, बरेच लोक मी पाठवले की जाताय. नाही, मी बरेच लोक आम्ही जगतोय कसं हे तुम्ही बघताय का? कोणी बघत नाही आमचे हाल. आता घर बघितलं हो. तुम्ही कसं राहतोय हे तुम्ही बघितले, पाहिलेलं. सरकारने बघितले. अच्छा. व्हिडिओ सरकारने पण बघितलाय. अच्छा. बावनकुळेने बघितला, संजय शिरछेटने बघितला. येऊन गेले इथं नाही. मग अहो मीटिंग घेतली ना तिथं अच्छा. गेल्या 15 तारखेला, हा. 15 सप्टेंबरला. अच्छा. म्हणले नाही. मी एवढंही म्हणलं आजच्या रेट प्रमाणे द्या. साहेब, मी संजय ठोकळे, मी पुण्याचा आहे. मी तुम्हाला शब्द देतो, लवकरात लवकर ह्या घराचं काम होणार आहे. मी तुम्हाला शब्द देतो साहेब. आणि आता आणि नाही झालं ना तर आम्ही लोक सगळे आमचं विकून तुम्हाला तुमचं पेमेंट. कोण नाही देणार. बरोबर आहे. तो तुम्ही बोलताय तुम्ही जे म्हणताय ना आमचं विकून. यस. चला आता इथले 10 माणसं कोण आहेत तुमचं सगळं विकून देत. इथे नाही. म्हणजे ते मेन माणसं ना. अरे मी आता घेतो. समाजाला जीवाला जे समाजाला उधार झालेले असे लोक आहेत माझ्याकडे. आहेत, पण ते नुसतं उदारपणाच आहे. उदारपणाचे. बरं ठीक आहे, असं काय हरकत नाही. आता तुम्ही म्हणताय ना ते सोन्याचे व्यापारी रोहित पिसाळ, रोहित पिसाळ, ते त्या आंबेडकरांना वडील मानतो. बरोबर. इथे येऊन भेटला ते तुम्ही वडील मानता. मग मी तुमचा भाऊच झालो ना. त्यांचा मी भाऊच झालो का नाही? यस. मग तुम्ही विचार करा, मला द्या काय द्यायचं आहे. तर त्यांनी जागा बघितली, 29 गुंठे जागा बघितली, घर बघायला सांगितलं, ते सगळं देतो म्हणाले. पण नंतर गेलं, फीस कटली. नाही होणारच आहे. आमचे संपर्क चालू आहेत. संपर्क आमचे रोज काहीही नाही. चला, असं काय हरकत नाही. बांधवांनो, आपण इथपर्यंत आलो आणि साहेबांनी आपला चांगला आदर केलेला आहे. मागच्या वेळेस सारखं नाही, पण यंदा खूप चांगला आदर केला आहे. आनंदाने बोललेले आहेत. काय हेच आमचे मित्र, हेच आमचे जिवलग मित्र ह्या साताऱ्यामध्ये. काय आणि समाजाला माझी कळकळीची विनंती आहे, उठा, जागे व्हा आणि यांना मदत करा. हे ज्या वातावरणात सध्या वागत आहे ते आम्हाला सुद्धा बघवत नाही. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला देखील बघवणार नाही. तर जेवढ्या लवकर तुम्ही पुणे, मुंबई, सोलापूर, जे काय महाराष्ट्रामध्ये गाव आहेत, जे काय भारतामध्ये राज्य आहेत, गाव आहेत, त्यांनी उठा, जागे व्हा, खड़े हो जाओ. अरे बाबा साहब का अगर बंगला लेना है, बाबा साहब की शान हो, बाबा के नाम पे जीते हो, तो खड़े हो जाओ और ये बंगला खरीद लो और इनको मुक्ति दिलाओ. मैं यही कहूँगा लास्ट में. जय भीम, नमो बुद्धाय. आणि बाबासाहेबांच्या नावाखाली आमची बर्बादी झाली, त्याचं तुम्हाला आनंद होत असेल तर होऊन द्या. नाही आनंदाचा नाही, आम्हाला पण आता आहे ना, आता आहे.